सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। कंठ भले हो कोटि कोटि, हर स्वर उनमें गूंजा, हत कड़ियों को पहन राष्ट्र ने पढ़ी क्रांति की पूजा। ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं सर्वोच्च बलिदान दिलं आणि या बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला। राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, राजगुरू, लोकमान्य टिळक अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं सर्वोच्च बलिदान दिलं, आपलं संपूर्ण संसार त्याग केला आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते झटले। या असंख्य अनेक ज्ञात अज्ञात क्रांतीवीराच्या त्यागातून, समर्पणातूनच या देशाला अखेर स्वातंत्र्य मिळालं। या देशाची स्वातंत्र्यता अबाधित राखण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे। भारत हा एक सुजलाम सुफलाम, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथांनी नटलेला, विविधतेतून एकतेचा संदेश देणारा आपला हा देश, या देशाचं स्वातंत्र्य आज आपल्याला अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे। आणि म्हणून मित्रांनो, या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपण सर्व एक होऊया आणि या देशाला शक्तिशाली आणि समृद्ध बनवूया, एवढीच अपेक्षा आज आपल्या सर्वांकडून आहे। आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आमचे बालगोपाल आपल्याला शुभ संदेश देणार आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी हर्षदा संजय कोल्हे। आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 म्हणजे स्वातंत्र्य दिन। तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला। गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, विविध उपक्रम घेतले। तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी कृतिका, मी आता 10व्या वर्गात शिकते। आज दिनांक 15 ऑगस्ट म्हणजे 80वा स्वातंत्र्य दिन। या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। भारत माता की जय, भारत माता की जय। आज या पावन मंगलमय दिनी, 80व्या स्वातंत्र्य दिनी मी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 15 ऑगस्ट 80व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, मी स्वीटी सुनील मालेकर, वर्ग 10वा। आज दिनांक 15 ऑगस्ट म्हणजेच 80वा स्वातंत्र्य दिन। स्वातंत्र्य दिनाबद्दल आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले व मोठी रॅली निघण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आणि हा जो 15 ऑगस्टचा आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय हर्ष उल्हासाने आपल्या शाळेमध्ये आपण घेतलेला आहे। तेव्हा मी आपणा सर्वांना 15 ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, माझे नाव योगेश्वरी अविनाश लांडे, वर्ग 10वा। आज आमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन खूप चांगल्यापणे साजरा झाला आहे। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव अविनाश लांडे, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी रिया, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी सिद्धी समाधान पिंपळशेंडे। आज आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। तर आमच्या शाळेमध्ये विविध स्पर्धा झाल्या, कवायत झाली, गावामध्ये रॅली निघली, गावामध्ये झेंडा फडकवल्यात गेले। तर आमच्या आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा। स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव डिंपल सचिन पाचभाई, मी इयत्ता 10व्या वर्गात शिकते। आमच्या शाळेमध्ये आज स्वातंत्र्याचा 80वा उत्सव साजरा करण्यात आला। आमच्या शाळेच्या पटांगणामध्ये तो खूप छान प्रकारे साजरा केला आणि आम्ही गावामध्ये जाऊन रॅली काढून गावामध्ये पण तो साजरा केला। धन्यवाद। नमस्कार, मी युवराज जमदाळे। आज आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। गावातील रॅली काढण्यात आली, प्रत्येक चौकात झेंडा फडकवण्यात आला। स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। नमस्कार, मी निशांत जनार्दन रोगे, शिवाजी हायस्कूल गौरीचा मुख्यमंत्री। सर्व देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। मी शंकर नागोबाजी लांडे, सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी अरुण किशनराव उरकुडे, शिवाजी हायस्कूल गौरी, सर्व गाववासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। शिवाजी हायस्कूल गौरी, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून संपूर्ण विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।